तर धर्मांतराचा सोहळा आपण कुठे करायचा हा निर्णय मी घेतलाय तो सांगण्यासाठीच मी आपल्या सगळ्यांना इथे बोलवलंय. मागच्या बैठकीमध्ये आपण सह्यांबद्दल बोललो होतो आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सह्या या वामनराव गोडबोल्यांनी नागपूरहून आणल्यामुळे धम्मदीक्षेचा जो सोहळा आहे तो नागपूरला घेण्याचं मी निश्चित केलंय. दादासाहेब, तिथल्या कार्यकर्त्यांची तयारी खरोखरच कौतुकास्पद आहे आणि नागपुराचं ऐतिहासिक महत्व सुद्धा आहेच. आर्याचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध धम्माचा प्रसार केला. आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धाच्या रूपाने महापुरुष भेटला. नागाच्या वस्तीमध्ये वाहणारी नाग नदी आहे आणि म्हणून त्या शहरास नागपूर म्हटलेले आहे.